सेवेसी तत्पर हिरोजी इंदुलकर. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आकाश भ्रमंती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण आलो आहोत किल्ले रायगड येथे. सह्याद्रीच्या रांगांपासून थोडा अलिप्त राहून आभाळाशी स्पर्धा करणारा, चहूबाजूंचे पंख पसरवून जणू गरुडाप्रमाणे झेप घेत असा वाटणारा, कड्या कपारी एवढ्या तीक्ष्ण जणू भाल्यांची टोकं, स्वतःच्या बुलंदीत राहून शत्रूला धाक बसवणारा, तख्तासी जागा तो हाच म्हणून शिवरायांच्या मनात बसलेला श्रीमान रायगड. रायगड किल्ल्याच्या मुख्य अभियंत्यांमध्ये हिरोजी इंदुलकर यांचे नाव सर्वात महत्त्वाचे आहे. हिरोजी इंदुलकर हे शिवाजी महाराजांचे विश्वस्त आणि कुशल अभियंते होते. त्यांनी रायगड किल्ल्याच्या बांधकामाची जबाबदारी स्वीकारली आणि आपल्या कौशल्याने हा किल्ला अभेद्य बनवला. रायगड किल्ला सह्याद्री पर्वतरांगेत स्थित आहे. हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 2700 फूट उंचीवर आहे. किल्ल्याचा परिसर सुमारे 1200 एकरात पसरलेला आहे. किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार महाराज दरवाजा अत्यंत मजबूत आणि भक्कम बनवण्यात आला आहे. रायगड किल्ल्याच्या रचनेमध्ये अनेक महत्त्वाच्या भागांचा समावेश आहे, जसे की राजवाडा, बाजारपेठ, भवानी टोक, होळ्याचा कोठा आणि तख्त. हिरोजी इंदुलकर यांनी किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या रचनेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नगारखाना आणि महाराज दरवाजा यांची रचना अत्यंत सुरक्षित आणि भक्कम करण्यात आली होती. या प्रवेशद्वाराच्या बांधकामात त्यांनी सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली होती. त्यांनी किल्ल्याच्या परिसरात विविध तळी, टाक्या आणि पाण्याचे स्रोत बांधले होते. यामुळे किल्ल्याच्या रहिवाशांना नियमित पाणी पुरवठा होऊ शकला. राजवाड्याचे बांधकाम आणि त्याची रचना ही हिरोजी इंदुलकर यांची कौशल्यपूर्ण निर्मिती आहे. राजवाड्याच्या विविध भागांमध्ये दरबार, महाराजांचा खाजगी निवास आणि राणींची वसाहत यांचा समावेश आहे. राजवाड्याचा दरबार अत्यंत भव्य आणि सुंदर आहे. हिरोजी इंदुलकर यांच्यासह अनेक कुशल अभियंते आणि वास्तुकारांनी रायगड किल्ल्याच्या बांधकामात आपला महत्त्वपूर्ण वाटा उचलला. या अभियंत्यांनी आपल्या कौशल्याने आणि दूरदृष्टीने किल्ल्याची भक्कम बांधणी केली आणि त्याला एक अद्वितीय स्वरूप दिले. रायगड किल्ल्याचा इतिहास 14व्या शतकापासून सुरू होतो. किल्ल्याचे आधीचे नाव रायरी होते आणि तो महाड तालुक्यातील एका पर्वतावर वसलेला होता. 14व्या शतकात शिलाहार घराण्याच्या राजवटीत हा किल्ला बांधला गेला. नंतर हा किल्ला बहमनी सल्तनीच्या ताब्यात गेला आणि पुढे निजामशाहीच्या अधिपत्याखाली आला. सन 1656 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला विजयी केला. त्यानंतर महाराजांनी किल्ल्याला आपल्या राजधानीचा दर्जा दिला. यामुळे रायगड किल्ल्याचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले. 1662 साली शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याची विस्तृत दुरुस्ती आणि पुनर्बांधणी केली. किल्ल्याचा नवीन परिसर बांधण्यात आला. त्यात राजवाडे, बाजारपेठ आणि विविध महत्त्वांच्या वास्तूंचा समावेश होता. 1674 साली रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. हा सोहळा अत्यंत भव्य पद्धतीने साजरा करण्यात आला होता. या सोहळ्यानंतर शिवाजी महाराजांना छत्रपती ही उपाधी देण्यात आली. राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगड किल्ल्याला राजधानीचा दर्जा मिळाला आणि मराठा साम्राज्याची स्थापना झाली. महाराजांच्या मृत्यूनंतर 1680 साली संभाजी महाराजांनी रायगड किल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. परंतु 1689 साली मुघल बादशहा औरंगजेबाने रायगड किल्ल्यावर आक्रमण केले आणि तो ताब्यात घेतला. यामुळे किल्ल्याचे महत्त्व काही काळ कमी झाले, परंतु पुढे तो मराठ्यांच्या ताब्यात पुन्हा आला. पेशव्यांच्या काळात रायगड किल्ल्याचे महत्त्व कायम ठेवले गेले. 1734 साली बाजीराव पेशव्यांनी किल्ल्याची दुरुस्ती केली. पेशव्यांच्या कार्यकाळात हा किल्ला मुख्यतः लष्करी तळ आणि शस्त्रागार म्हणून वापरला गेला. 1818 साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने रायगड किल्ला ताब्यात घेतला. किल्ल्याचं लष्करी महत्त्व कमी होत गेले आणि तो हळूहळू उपेक्षित राहिला. ब्रिटिशांनी किल्ल्यांच्या अनेक भागांचा नाश केला, परंतु किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व कायम राहिले. स्वातंत्र्योत्तर काळात रायगड किल्ल्याची पुनर्स्थापना करण्याचे प्रयत्न झाले. महाराष्ट्र सरकारने किल्ल्याची दुरुस्ती आणि संवर्धनाचे काम हाती घेतले. आज रायगड किल्ला हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा एक अमूल्य भाग आहे. येथे दरवर्षी शिवजयंती, शिवराज्याभिषेक सोहळा आणि विजयादशमी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. रायगडी विसावला स्वराज्याचा राणा, तव शौर्यामुळेच ताट आहे आज मराठी बाणा. त्रिखंडात गाजते शिवछत्रपतींची ख्याती, तव कीर्तीची पोवाडे आजही शाहीर गाती. स्वराज्यात सुखात नांदत होते अनेक धर्म आणि जाती, सदैव स्मरितो तुम्हा दुर्गपती. स्वर्गाहून प्रिय आम्हाला रायगडची माती. मंडळी, मला या भागामध्ये रायगडवरती ड्रोन उडवता आला नाही,
कारण तेथील सुरक्षा रक्षकांनी आम्हाला तिथे ड्रोन उडवण्यास मनाई केली. पण त्यांनी सांगितलं की जर तुम्ही शिवराज्याभिषेक किंवा शिवजयंतीच्या दिवशी जर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची बंदी नसेल ड्रोन उडवायला. तर बघूया पुन्हा कधी योग जुळतोय, त्यावेळेस मी तुम्हाला नक्कीच रायगडची ड्रोन चित्रे दाखवेन. आता जी तुम्ही खालील दृश्य पाहत आहात हे पाचाड येथील राजमाता जिजाऊ यांच्या वाड्याचे आहे. वयोमानामुळे राजमाता जिजाऊ यांना गडावरची हवा सहन होत नव्हती, त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची राहण्याची व्यवस्था पाचाड येथे केली. आणि इथूनच दिसत आहे समोरचा भव्य आणि कणखर असा श्रीमान रायगड. तर मंडळी, तुम्हाला कसा वाटला किल्ले रायगडचा प्रवास हे नक्की कमेंट्समध्ये कळवा. आता निरोपाची वेळ झालेली आहे. पुन्हा भेटू नवीन एका ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.